मुंबई, ठाणे, पालघर आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसर पुन्हा एकदा कोंडीच्या विळख्यात आलाय। रस्त्यांची दुरावस्था, त्यात सुरू असलेली कामे आणि मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी वाहन चालकांचे हाल अक्षरशः बेहाल झालेत। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मीरा भाईंदर महापालिकेला हस्तांतरित केलेल्या 4.5 किलोमीटरच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेत। वारंवार केलेल्या तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले, पण अजूनही ठाण्यावरून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गाची कामे प्रलंबित आहे। मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून आलेले पाणी रस्त्यावर साचत असून वाहतुकीचा वेग मंदावतोय। वाहनांच्या रांगा किलोमीटरच्या किलोमीटर लांबत आहेत। साधा प्रवास देखील 2 ते 2.5 तासात पूर्ण होतोय। प्रवाशांचा त्रास वाढतोय। यावरूनच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर रोख धरलाय। ओवळा नाका ते फाउंटन हॉटेल प्रवासासाठी तब्बल 2.5 तास लागलेत। ठाण्याचा विकास जोरात चालू आहे, असा टोला जाधव यांनी सोशल मीडियावरून लगावलाय। घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीसोबतच मुसळधार पावसाचा फटका आणि त्यात राजकीय नेत्यांच्या टीका, ठाणेकर मात्र अडकलेत वाहतुकीच्या कोंडीत। द पोलीस न्यूज ब्युरो, घोडबंदर।